हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदां वरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं। वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूल रामं पूर्णधियार्चितम्। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही रामान दंडकारण्यात प्रवेश केलेला विषयू कालच्या दिसाक पळयला. दंडकारण्य सीता आणि लक्ष्मणाल बिಟ್ಟು तो प्रवेश करता. ते दंडकारण्य म्हणून ते अरण्याक नाव येवच्याक एक कारण आसा. इक्ष्वाकू रायाले चेडवालांतू एकलो दंडक म्हूण म्हळेल चल्लशिलो. तो मूर्ख. तो कसले वेद विद्या शिकनी एक राया जाय आशिल्ले धनुर्विद्या जावो कसले शिकनी विद्यावंत म्हूण म्हणयत. त्या रायान इक्ष्वाकून ताका दंडक म्हणून नांव दवरलेले कसल्याक म्हळ्यार तो वाडता वाडता बरी अविवेकी मूर्ख म्हूण ताका कळ्ळी पळय. कसं की यांची रीती वो वाडतर आसचेल्यार एक न्हय एक दीस खंयचेय एक महात्माले जो एक ऋषी मुनीले शापाक वो शाप म्हळ्यार एक दंडनाची वय हाका खंडीत एक दंडन प्राप्त जाता गेल बुद्धीन म्हूण म्हणलेले. ताका आलोचना येयली कुडले ताका दंडक म्हणून आपच्या शूर केले. जाल्यार पुट्ट जल्लो चल्लो वय ताका सोण घालू जत्वे मळकतीर विंध्य पर्वत आनी शैवल पर्वता मध्येंतू एक सान राज्य तें इक्ष्वाकून ताका दिलें. थंयक त्या राज्याक तूं रायू म्हूण ताका थंयक पट्टाभिषिक्त करून दिलें. दंडक कसो करता थंय एक चांग नगर जाग दिल्लेलो ताका. थंय एक चांग चंद्र नगर निर्माण करता तो. मात्र ताका निजावन वशिश्ट न्हू तांकां गुरू हो कसो करता शुक्राचार्यांक तागेले राजा पुरोहीत जावन स्विकार करता. त्या साम्राज्य काही एक अवनती येन ते समृद्ध जलते. एक दीस कसो जाता म्हळ्यार तो दंडकू चैत्र मासाचे वसंत मास तो वय शुक्राचार्याला आश्रमाक येता तो. शुक्राचार्य आश्रम आसना कसं की पुरोहिताला उल्लो म्हणयला थंय शुक्राचार्य आश्रमांत आसना. थंय ताका आमी शुक्राचार्याला धू म्हळ्यार देवयानी म्हूण लेखतात ना ही फुडली काणी. देवयानी पशी फुडें रजा म्हूण म्हळ्यार एक चेल्ली ताका आशिल्ली. ती कसं करता आशिल्ली म्हळ्यार थंय एक शुक्राचार्यान तागेले कसं की पुजेक हाका ताका सकडी एक फुल्ला तोट निर्माण केल्लेले. थंय फूल काडतर आशिल्ली ती. तें रजा पळोवन भारी चंदी चेल्ली ती रजाक पळोवन ते वसंत मास येयन हाका मनांत तिगेले वयरी इच्छा येयली. इच्छेतन तिगेल्याका वचून सांगता तो. तेदन तो सांगता राया हांव शुक्राचार्याली ज्येश्ठ पुत्रीन तो तुगेलो गुरू म्हूण तूं स्विकार केला म्हणटन तूं ताका शिश्य जाल्ले वय मिगेल आन महातपस्वी आम तागेले अधीनांतू वस कन्या केदनाय मरडीक जेवतय बामणाल बापसूल अधीन मागीर बामणाल अधीन मागीर पुत्राल अधीन म्हणून येस एक स्त्रियांक तसल एक स्वातंत्र्य म्हळ्यार तिगेल कसल की विशयांतू स्वातंत्र्य शिवाय स्वातंत्र्य म्हणली कुडले तिका कोणें निमगितल ना म्हणणे एक चेरडान सान दुखून व्हड जेवतय बापसूल अधीन आसचें मागीर बापसूले वारडीक जेवण दिले नंतर बामणाले अधीनांतू आसचें बामणान तिगेलें रक्षण करचें मागीर पुत्राले अधीन पुत्रान रक्षण करचें हें
फूड दुखून चोल न येईल एक सदाचार म्हणटना आ मात कन्यामणी हांव तागेलं धिंजावन असं बापसुले मिगेल इच्छानुसार तुगे लोट येवचे जेव्हा तू आपयले कुडले तुगे लोट येवचे तुका वारडी कोण घेवचे गांधर्व जेव्हा कसं आम्ही ब्राह्मण म्हणटना तूं सुरवेक मिगेल अन्ना लागी निमगी ताणी म्हाका तुगेल बायल करून दिल्यार खंडीत हांव तुगेल भायर जाता म्हूण तूं आतां म्हाका स्पर्श बी न्ही केल्ली जाल्यार तुका खंडीत तागेल शाप मेळटा तेदन तो कामा पिडीत जाला तो तिका मस्त वत्ताय करता तूं जाय म्हणून आनेवो म्हणून वेळ काणुका म्हाका तुगेल वयर तितली मन जाला तो म्हळ्यार सांगला न्हय मूर्ख तो म्हूण ताका वारडी कोरका सदाचारू तेका कसं लेगूत ना एक राज्यभार करता तो तशी तो कसो करता म्हळ्यार तिका बलात्कार करता बलात्कार करून हांगा तादन भंय जालें ताका सीदा चमकल तागेल राज्याक शुक्राचार्यान आश्रम आयतना ही रडता कसल जाल्लें म्हूण निमगेतान ती दंडकान तिगेल वयर आक्रमण केलेलें सांगता हांव कशी ताका ओपीक दिनी आना हांव ताका अशी सांगलां तितले सकट सांगतना तांकां जोर कोप येता कोप येवन तेंची तागेल दंडकाल राज्याचे सुತ್ತमुत्तू तांणी आश्रम करून नाशिल्लीची ते सर्व आश्रमावासींक तांणी कसं सांगता म्हळ्यार हें दंडकाल ते राज्यच न्हय ते विंध्य आनी शैवल पर्वता मदीं जागो सोण दूर वचेत तुमी म्हणटा आनी शाप दिता कसले म्हळ्यार हांतू 7 रात्री इंद्रान पावस हाडून सगळे राज्य वायट जावनूचका मात्र न्ही दंडकाकय तागेल पुत्र तागेल सैन्य तागेल वाहन तागेल राज्य तागेल कोश सगळी नाश जावका म्हूण सांगून शाप दिले म्हणटना तागेल शापाक ते सगळे राज्य बली चल्ले शुक्राचार्याल शापान सगळेची राज्य इंद्राल पावसान बुडून गेल्ले सर्वजन नाश जाल्लींची मागीर थंय एक अरण्य वाडलें मागीर थंय जन नाशिल्लीची जन राबनी आशिल्लीची कोणाले शुक्राचार्याल शापा निमती जावन क्रमेण थंय अरण्य वाडलें एकांत जागो आश्रम करूं लायक मळकतेर एक तपस्वी येवन थंय आश्रम करून राबलीच की मागीर ते जन आयले म्हूण मळकतेर जनास्थान म्हूण जालें तशी असल दंडकारण्यांत तो प्रवेश करता थंय सांगली न्हू आतां जनास्थान म्हूण नांव येयलां ताका मस्त तपस्वी मुनीला आश्रम समुदाय थंयच ते पुरे पळयता मस्त जन थंय मस्त ऋषी मुनी आसची दर्बे तांगेले वस्त्र सुकत घालनस थंय ब्रह्मा विद्या नित्यो जाता म्हळ्यार वेदविद्या नित्योची वेदविद्या शिकयतर आसताची वेद पठण करतर आसताची म्हणटना तें वातावरण सगळेच एक भारी पवित्र जावन आशिल्लें तशें जावन दुश्ट जना थंय पळोवच्याकय मेळना दंडकारण्य कशी हांगा उपमी दिला गगने सूर्यमंडलम यथा प्रदीप्तम दुर्दर्शम म्हळ्यार आतां दनपारा सूर्य वैरी आकाशार आसतना दनपारा जावका म्हणून ना सूर्या पक्कनी खाली दोळ्यार पळोवच्याक जायना तितले उजवाड दोळ्या मारून दोळे चिम्मी करताचे आमी तशी सर्व तपस्वी जनाल ब्रह्म तेजस साधकून त्या प्रदेश सामान्य जनाक पतीत जनाक अपवित्र जनाक ते पळोवचें जायना दुर्दर्श जावन आशिल्लें म्हूण सांगून तशी थंय शरण्यम सर्वभूतानां सुसंरष्टाजिरम सदा मृगैः बहुभिः आकीर्ण पक्षीसंगैः समावृतम त्या दंडकारण्यांत मस्त नमने प्राणी आशिल्लीची मस्त मृग आशिल्ले तंत क्रूर आशिल्लीची सात्विक मृग आशिल्लीची बरी पक्षी संकुल आशिल्लें जाल्यारय ताजे मध्येन तो ह्या तपस्वींक गेले आश्रम पुराय चंद करून पुटव करून दवरून थंय भारी चंद रितीर स्वच्छ परिसर म्हणटा पळय तशी थंय आशिल्लें त्या पळोवनूची अप्सरे पुराय जन वैरी स्वर्गार दोकून थंय येवन नर्तनांनी करून वतलीच के प्रति आश्रमाक एक विशाल जावन आशिल्लें यज्ञशाल म्हणटाची यज्ञ सामग्री सुर्क सुरव या पुराय मागीर कृष्णाजीन धारण करूक दर्बे समितो कलश कंद मूल फल पुराय यज्ञशालेंत भोर नासता आशिल्लें
ಕೈಂದುಕುಂತೆ ಎತ್ತ ಮಳೆ ದಂಡಕಾರಣ್ಯಾಚೆ ಹೊಡೋಡರುಕ್ಕ ಅದಕ್ಕೂ ತನ್ನಿ ಫಲ ಸಕಡಿ ಇತ್ಯಾದಿ ದೇವಾಲ ಪೂಜೆಕ್ ಯಜ್ಞ ಯಾಗಕ್ नैवेद्य करूक पुरय वेंचून हाडटलीची रान्ना दुखून समीद हाडटलीची ते पावसाळी जेवका बोर नाशिल म्हळ्यार कसं लेक म्हळ्यार वर्साक 4 महिने जोर पावस येता तेदन यज्ञ याग करूक जाय जाल्यार मळकतीर पुराय नमने समिदे यज्ञ शालेन तांणी दवर नासता आशिल्लीची तशी मस्त पुरातन ऋषी म्हळ्यार मस्त प्राय जालेले ऋषी पुराय थंय आशिल्लीची केन्नाय तन्नी कशी तन्नी तांगेले आहारय नियत कळवे विहारय युक्ताहार विहारस्य म्हणून कृष्णान गितेन तू सांगला कोण युक्त आहार विहार सकड करता तांकां देवा पळोवच्या सुलभ म्हणून हें पुरे धर्मचारी जालेले तसले ऋषी मुनी तांणी केन्नाय युक्त आहार विहार करतले जन तशी नियमित आहार तशी पुरे घेवन केन्नाय थंय ब्रह्मघोश म्हळ्यार वेदघोश ब्रह्मज्ञानी ब्राह्मण थंय बोर नाशिल्ली देखून ते दंडकारण्य ब्रह्मलोकी म्हण लेखोवपाक शिलके तो कसं करता ते तापस आश्रम समुदाया भितर वता थंय राबू एक वेवस्था जावकाना ताका वतना तागेले खांदार आशिल्ले बिल्लो म्हळ्यार मालगडे ऋषी मुनी पुरे थंय आसा तांगेले तर बिल्लो धरून व्हरून राबचे समन्हय म्हूण सांगून ते बिल्लो पुरे काणू हाता धरून घेवन बारीची विनयारे भितर वतरस सर्व दिव्य ज्ञानसूचे महर्षयो रामाकय सीतेकय पळोवन तांकां खुशी जाल्ले तांकां कोण म्हणूय मना गेल्ला तन्नी लक्ष्मणाक सीतेक रामाक पुरे आशिर्वाद करून स्वस्ती वाचन करून तांकां आपयताचे भितर रामूय भारी चंदू तागेले वेशभूषांतूय तो एक तेजस्वी तपस्वीशी दिसतशिलो तांणी पुराय रामा लक्ष्मणाक सीतेक पळोवन खुशी जावन त्या पर्णशालेन तूं तांकां आपोवन बसयताची आनी एक विद्युक्त सत्कार करचे म्हूण आसा तिथी सत्कार तांकां अर्घ्य पाद्य इत्यादी दिवन मागीर तांकां वोंटेलावे म्हूण निमगून तांकां वचाक कंदमूल सकड घेवन हाडून दवरून रामा दिवन ते महर्षी पळय ताका सांगताच खंय तूं धर्म पालन करतलो राय तूं निजावन पूज्य तूं सर्व जनाक आश्रय दितलो मान धर तूं कोदंड हातान तूं धरला तूं तसले श्रेष्ठ राय तूं केन्नाय हे राघवा तांकां गोत्तच तो कोण म्हूण इंद्राले चरिंतुले एक अंशू रायाक आसता म्हूण म्हणटाची तशी जावन इंद्र कशी अमरावती रक्षण करतकी देवतेंक रक्षण करतकी तशी ह्या भुंयेचेरी रायू प्रजेंक रक्षण करता म्हणून म्हणटाची आमी अयोध्या देशांतूची म्हळ्यार ह्या कौशल देशांतूची एक प्रदेशांत ते दंडकारण्य आसा देखून आमी पळय तुगेले प्रजे तूं अयोध्या आसल्यारय आमी तुगेले आश्रयांत आसाची तूं रान्ना येतानाय आमी तुगेले आश्रयांत तूं आसाची तुकाच आमी रायो म्हूण सांगून लेखला जाल्यार एक कसलें म्हळ्यार आमी काम क्रोध सकड गेलवलेले जन जितेंद्रिय जन म्हणटाची जाल्यार तूं आमकां रक्षण करता म्हणलें खंडीत हांगाय म्हूण सांगून तुगेले आश्रीत आमी म्हूण सांगून म्हळ्यार ते कशे खातीर सांगताचें म्हळ्यार रामान थंय दिलेले आहार म्हाका नाका म्हूण त्याग करून न्हू ताचे खातीर तुगेले आश्रीत आमगेले रायान आमगेले आश्रमा येतना ताका आमी एक योग्य सत्कार करता जाल्यार धर्म म्हूण सांगून तांणी सांगतना राम तांगेले अतिथी सत्कार घेता आनी पल्ली जल्ली कुडले सर्व ऋषींगेले सांगता हांव दंडकारण्या भितरी वचून एक कडेन राबता म्हूण सांगून तो दंडकारण्य प्रवेश करता मदें वता रान्नाचे थंय मस्त मृग दिसता ताका क्रूर वाघ सिंह पुराय आसाची राक्षस संचार चड आसताय म्हूण कळटा पुराय राक्षसांक तांकां कसले दूख ना तांणी परिसर ध्वंस करून वचचे आतां तसल्यार आतां परिसर ध्वंस कोण करता तांणी पुराय राक्षस गुणाचे म्हण लेखोवका सर्व कडेन रूख आडयले रूख मारून वचे तांणी एक झाड आडयले झाड वालयले वाली उमटान ते राक्षस भोंवताचे म्हूण कळटा म्हूण खंय जलाशय ना उदक ना थंय राक्षसांक गेले भंय खंय तरी म्हूण म्हळ्यार थंय सांगला निष्कूजनान ना शुकनी जिल्ली कागण नादितम थंय शुक म्हळ्यार मस्त किरू मस्त निष्कूज
ते जाय जल तशी नाना शुक म्हळ्यार विंगड विंगड नमुने पक्षी असची जाल्यार निश्कूज म्हळ्यार तांणी रडई नाचके चिली कर नाचके कुजन नाकय इतक म्हळ्यार तांणी राक्षसांक भितलीची म्हूण तांणी त्या वेळाक रामू मुखार वता येद्रा एक व्हड पर्वत आकार म्हळ्यार खंडपटी व्हड येद्रा एक पर्वत राबला की म्हणले कुका हडावन गर्जन करून येतरच नरभक्षक राक्षस तो ताका पळयता कशें आशिल्लो तो गंभीराक्षम महावक्त्रम विकटम विषमोदरम बिभत्सम विषमम दीर्घम विकृतम घोरदर्शनम गंभीराक्षम म्हळ्यार अक्ष म्हळ्यार दोळ गंभीर म्हळ्यार दोळ्या पोंड भितर गुळी भितर एक दोन दोळ दिसता व्हड तोंड देहय तशीची व्हड व्हडलें पोट विषमोदरम म्हळ्यार व्हडलें डोळ्ळू होट्ट्या म्हणटा पळय तशी बिपत्सम विषमम दीर्घम तागेलें आंग सगळें रक्त सिकता इत निमती मेळ्ळेल प्राणींक खातना आंगार रगत पडटा न्हय तांकां कांय नाण हें त्या मनस्वे राक्षसांक गलीज तांणी तसलें खाव न्हू आंगा पुरे रगत सारोवन घेतल्या बरेस विकृत जावन आसा भयंकर जावन आसा तो राक्षसो आनी घाल्ला कसने वस्त्र एक कुर्टा सुतवान घेतला कसले म्हणून रक्त सिक्त जावन आशिल्लें वागा चर्म आतांच्यात वागाक कैंकी खाल्ला दिसता आनी ताजे चर्म पिसून कुर्टाक धारण केला पळयतना गलीज जाता ओंकू जाता भंय जाता तोंड करून भोंवता आनी कसा खावचें म्हूण सांगून ताका तेवय कशी म्हळ्यार तागेल्या हातांत एक व्हड शूल म्हळ्यार त्रिशुला मणकेची त्रिशूल म्हळ्यार तिनी हें आसता ताका तिनी आसता चूप सुचो त्रिशूल तुमी पुरे पळयला इश्वराल आतां हें शूल एकची तें व्हड शूल न्हय ताका तिनी सिंह चारी वाग त्रीन सिंहा चतुरो व्याघ्रन द्वौ वृषौ प्रशतान दश सविषाणं वसा दिग्धम गजस्य च शिरो महत् कसो केला ताणें म्हळ्यार तिनी सिंह शिरकायला खंय चारी वाग सिरकान सोडता दोनी कोल्ले मागीर 10 जिंके आनी व्हड एक हस्तीचे मात्ते ताका शिरकान घेवन गर्जन करतर येता तसलो राक्षस तो तसल्यार ताका तागेलें शूल केद्दें व्हड आसूं का ताका कितले त्राण आसूं का तो पर्वत आकार म्हणटना तागेलें शूल आपापी पर्वत आपशी व्हड आसूं का वय म्हणटना कितले तांतू प्राणीक जाल्यार ताणें त्या शूलांत सिरकान घेवन आयला तो कळ्ळें तशी आतां राम पळयतना ताका आनी तोवय पळयत हांकां खूब ताका एक तिनी मनुश्य दिसता आसा बारी संतोश जाता खूपूय येता त्या वेळार धांवन येता तो येद्राक येवन अंकेन आदाय वैदेहीम अपक्रम्य ततो ब्रवीत युवाम जटाचीरधरौ सभार्याव क्षीण जीवितौ तुम्ही तिक धरले काही सीतेक आनी म्हणली काही तुम्ही चीर जटाधारी जावन म्हळ्यार अशी नारू वस्त्रांनी न्हेसून माथे जट घालून बिल्लू बाण कडग सकड दवरून दंडकारणी आई तरी गेलीची म्हणटना तुमगेलें आयुश्य क्षीण जालां म्हणून जाल्लें तुम्ही 2 तपस्वीशी आसाची हें ही बायल कसले ही चेल्ली कसले तुमकां अधर्म करतावे तुमी मुनिवेश घालून एक स्त्रीक घेवन आयलेच मू तुमी अधर्म करतर आसाचे हांव कोणय न्ही हांव कोण म्हूण तुमकां स्वविराद म्हळ्यार एक राक्षसो हें दुर्गम जावन आशिल्लें वन हांगा कोणय येनाची म्हाका ऋषींक पळयल्यार एक अभ्यास आसा कसले म्हळ्यार खावचो सोदी तरेशिल्लो मस्त काळदुकून प्राणी खावन पूर जाला बाई आजी तुमी दोनी ऋषी मेळ्ळी म्हणटना म्हाका भारी खुशी जाता रस ही चेल्ली मांद्रा हांव दीश मारना येता म्हळ्यार एक वारडिकून घेता ही मेगल बायल जाता तुमकां दोग जनाक कस पळय पापिश्ट जन तुमी ऋषी वेश घालून एक स्त्री वटयले तुमकां मारनू रगत पिवनू तुमकां खाता म्हूण म्हणटना तिका जोर भंय गेले की कोणाक सीतेक ती जोर कडकडेवन भिवन कडकडेतर आसा त्या पळोवन रामाक सीते पळोवन ताका भंय जाल्लें म्हळ्यार राम भिल्लुवे म्हण लेखून नकाची तांणी तागेले रामावतारा उद्देशाची ताटका समोरात दुखून सुरू जाला वय ह्या राक्षसाक पुरे खाल करचें आतां एक राक्षस आतां ताका गोतस आनी जनास्थाना आशिल्ले सर्व राक्षसांक मारूस आतां सुरवेची यो ते पुरे रामाकय गोतस सीतेकय गोतस
जाल्यार सीत कडकडीत म्हळ्यार ताका विरादाक दाखोवच्याक हांव तुका भिल्ली म्हूण न्ही जावन रामाक वतस ती बाई नाटक करतरसम तेदन लक्ष्मणाले सांगतकय पळय लक्ष्मणा जनकरायाल धुवी निजावन चांगी सुकान वाड्डिली नक्क नक्क म्हळ्यार आमगे लोटरान ना आयली मू ही आजी विरादा ना आक इक धरली मू आमगेल विशयांत कैकेयी कसल चकड मन आयली की कसल वर निमगील की त्या पळय तिगेल मनांत काय आशिल्लें दिसता हांकां रान्ना पेटयल्यार थंय पुराय रान्नाचे मृग जेवो राक्षस जेवो हांकां खावन दवरताची मागीर आमगेल पुत्ताक निष्कंटक राज्य जत म्हणजे तुगेलें मन आशिल्लें दिसता रे आजी पळय सुसंपन्न जत की म्हूण हें आमकां पुरो यो मारत की म्हणू असल पुरय ताणें सांगचें न्ही जावन ताका रामाक गोतना तो कोण कसले इथे आयला म्हणून जाल्यार येस न्हय त्या राक्षसाले येद्राक वो नाटक करता एक राक्षसानीक स्पर्श केल्ले म्हाका आनीक दुख्ख जाता मेघ निमती हिक हें कश्ट येयलें नवे म्हूण दिसतरस म्हूण म्हणटना लक्ष्मणा मात्र कोप येतकय तूं कसं न्ही सगळेची लोकाक तुची इंद्रुशियस म्हणटना तुका एक सेवक हांव ना हांवें तूं कसले दुख्ख करता हांव एकलो पूर हाक मारच्याक म्हूण सांगून तो म्हणटरस आतां सांगतकय तो राज्यकामी मम क्रोधो भरतयो बभुवः पळय तांगेल पुरय नाटक तो सांगतकीर भरताल निमतीन आमकां हें प्राप्त जाता तागेले वयरचो कोप ताका मारू सोणी न्हू तुवें आतां हाक मारता म्हूण सांगून बाण प्रयोग करून तयार करता त्या वेळार विरादू हांगेल पुरे उत्तर आयकून कोण तुमी खंयक चमकलेलीची खंयक बाई सरलेलीची सांग म्हणटना तो सांगतरस मिगेली इक्ष्वाकू वंश आमी क्षत्रिय तापसी वेश आसाची वनान तूं हेची वेश लायक म्हणून तूं कोण सांग दंडकमना भितर तूं कसले संचार करता विरादू सांगतकय लायजले तूं निमगेले आव कोण म्हूण सांगता जय म्हणलेल्याल पुत्र हांव मिगेल आम्मा शतहृदा म्हूण पुरे रक्कस राक्षस पुरे म्हाका भिताची विराध म्हणूची म्हणटाची इत्याक म्हूण म्हळ्यार हांव तपस्वी कोरून ब्रह्मा लागी खंयचेय शस्त्रान म्हाका मारूं जायना अवध्यत्व अच्छेद्यत्व म्हूण म्हळ्यार छेदन करूं जायना ताका म्हळ्यार ताका कोंकून गिंकून हात पांय कट्ट करून मारूं जायना ताका आनी अभेद्यत्व अभेद म्हूण म्हळ्यार मिगेला युद्ध करच्या कोणाकय जायना म्हूण सांगतरस कळ्ळें न्हय हांव ब्रह्माले कसं वर घेतला म्हणून आतां इगेले खातीर तुमी युद्ध करचे नाका इक सोण तुमी धांवली वेळ बांदलीची नाजाल्यार तुमकां हांव मारताची म्हूण म्हणटना राम सांगता की नीच तुका कसा न्ही परस्त्री वैरी व्यामोह तुका खंय की मरण लागी येयला तूं कसले आमकां मारचें आतां हांव तुका मारतरस तूं खंडीत जिवंती हांगा वचचें जायना म्हूण सांगून तो कसो करता तागेले बिल्लू बाण घेवन राक्षसा मारूक पळयता तो कितली बाण 7 बाण सोडतना 7 बाण विरादा लांगा खोंबून हांगा दुखून रगत देंवच्या शूर जाता त्या वेळार ताका दुखून कोप येता सीतेक तोगू दवरता आनी शूल घेवन लक्ष्मणाक आनी रामा मारूं म्हूण धांवता ताणें व्हड शूल घेवन करून तोंड व्हड सोडवान घेवन मारतर येता न्हय तो पळोवच्याक यमदूत अशी दिसतरसकय तांणी कसो करताची दोग जनय वयर 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 बाण सोडताची जाल्यार तो कसो करता राक्षसो आंगा कोंबील बाण तो जोर आंगाचे ओळ काडतकय ओळ काणो हासतकय तेदना पुरे तागे बाण आनी शिरकायल आनी सोडलेले बाण शिरकलेले ते पुरे तोग्गू पडतरस ताका वरस ब्रह्मदेवाले तशें जावन रामा बाणा स्पर्श जाल्ला जाल्यार त्या वरबला निमती प्राण वर लुकयता गेले तो शूल घेवनूच रामा मारूं म्हूण वतरस राम ते शूल 2 कुडको करता मागीर राम लक्ष्मण बाण थंयची सोडले खडग घेवन ताका मारूं पळयले ताणें अच्छेद्य म्हणला पळय म्हणटना ताका अच्छेद्य तागेल्या आंगा कितली मारल्यार ताका दुख्ख ना त्या वेळार तागेले अभिप्राय रामा कळ्ळे कसले म्हूण जायत वो हांगा दुखून आमकां घेवन वचो आमकां खंय वचूं काय म्हूण मन आस पळय थंय व्हरतलो आमकां वचा वाट कोतना वच व्हरो म्हूण तागेले मनांत तेच आशिल्लें हांकां घेवन ताका जनाक घेवन हांगा दुखून दूर वचचें म्हूण तशी तो चेडूं हांकां उबारल्या बरी तांकां 2 जाणां उबारून
थंय दुखून चमकल तो एक कशी अंधकार सुचे भारी गाढ जावन सुचे तो राना भितर चमकलो. सीते ती सांगता तांकां व्हरनुका म्हाका व्हर तांकां हांगा म्हाका हांगा कशी हांव एकली असल्यारी हांगा रान्नाचे करडी वागू पुराय आसता म्हाका खाताची ताजे पशी तूची म्हाका खा राम लक्ष्मणा सोडी. राम सीतेल भंय पळयतना आनी हागेलो ಒಟ್ಟು मस्त खेळूनच म्हूण सांगून राम आनी लक्ष्मण मग्गी तागेले खडगान हात दोनी कातरताची जाल्यार री खंयची तिरी संहार करूं जायना वरच न्हू ताका. त्या म्हळ्यार रामू सांगता की ताका एक व्हड पोंड काण तांतू घाल न्हू ताजे वयर फातर घालून सोड मुचूया म्हूण सांगून तेदन्ना विराध राक्षस तोंड सोडता हांव कोणेय न्ही रामा हांव तुंबुरू म्हूण म्हळ्यार गंधर्व. त्या वेळार म्हाका गंधर्वांक यक्षाक पुरे राय कुबेर म्हाका एक कार्या खातीर कुबेरान आपयले. त्या वेळार हांव अप्सरे रंबे ओटू आशिल्लो कुबेरान आपयले समयार थंय उपस्थित जावचे जाय न्ही तेदन ताणें म्हाका राक्षस जा म्हणून शाप दिले. तूं सांगिल्लें समची म्हाका पोंडा घाल न्हू मुचुका जाल्यार मात्र हांव शरीर सोडून उत्तम लोक वता. तुमी हांगा दुखून मुखार वचची 1.5 योजन मुखार शरभंग ऋषील आश्रम आसा थंय तुमी वचाची म्हूण. तशी राम लक्ष्मण विराधाक तशी संहार करताची तो विराध गंधर्व तागेलो राक्षस जन्मा दुखून मुक्ती जाल्लो तो. हांगा तेंची ती सीते नाना रितीरी मारतना ती रामा सोडी लक्ष्मणा सोडी म्हूण सांगून त्या वेळाक तांणी तागेले दोनी हातूय कुडको करून घालताची. जाल्यार सांगला न्हू काणीन तत कसो जाल्यार तो तागेले आंग छिन्न भिन्न जायना. तागेले काणी तो सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार कुबेराले शापान म्हाका राक्षस देह मेळ्ळेले जाल्यार हांव ताका मस्त प्रसन्न केली. नंतर दशरथ पुत्र रामू केदन हांगा येता तेदन तुगेलें मूल रूप तुका मेळटा म्हूण सांगून ताणें सांगिल्लें की आजी तूं म्हाका शापा दुखून मुक्त करची न्हय तुगेले निमती हांव शापा दुखून मुक्त जाल्लो. रामा शरभंग ऋषील आश्रमा वचचे वाट दाखयलो ताणें वय बे तशी म्हाका हांगा पोंडा घाल न्हू पुरी आनी तुमी शरभंग ऋषील्या आश्रमाक वचाची म्हूण लक्ष्मणान व्हड पोंड केल्लो खंय. राम विराधाक तागेले गळ्याक मस्तून तांतू तो घाली ती तो घालतरी खंय मस्तून राबलो. लक्ष्मणान पोंड काणचे तर त्या पोंडा भितर विराधाक घाले. तेदनाय तो गर्जन करता सीते म्हळ्यार तागेले शाप मुक्ती वाट ताणें सांगला जाल्यार ताका मरण त्या पूर थंय तो राक्षस उपादीत न्हू तागे उपादीक ताका कर्म तो करतरस भो मारतरस. त्या राक्षसाक पोंडा घाल न्हू ताणें सांगल्या बरी ताका मुक्ती दिली तांणी. मागीर सीतेक घेवन त्या वनान तो संचार करतरी मुखारी वतरसच. हे विराधवध प्रसंग महाभारत तात्पर्य निर्णयांतू मध्वा आचार्यान दिला. कसं नाही म्हूण म्हळ्यार महाभारतांतू तांणी महाभारत तात्पर्य निर्णयान दिलेलं ना तांतू सुरवेक राम शरभंग आश्रमाक आयलो म्हूण सांगून निरूपण दिला. जाल्यार हांगा वनमत समितो दंडकम तापश्रेष्ठम कुर्वन् हत्वा वीराधम म्हूण सांगून राघवेंद्र स्वाम्यान मंत्रालय राघवेंद्र स्वामीन रामचारित्र्य मंजरी म्हूण बरयला. तांत भितर तांणी सुरवेकाची दंडक अरण्य प्रवेश करून मागीर विराधाक मारलेले म्हूण सांगून म्हणला. ती काणी कसली म्हूण तात्पर्य निर्णय दिला. तुंबूर म्हळ्यार गंधर्व कुबेरान उर्वशीक तांकां गंधर्वांक यक्षांक पुरे तांकां एक स्वर्गांतू खंयचे एक अप्सरे तांणी जाय म्हळ्यार तांणी तांगेलो वटो आसूं तशीच त्या वेळा कुबेरान उर्वशीक आपयली खंय आनी ती उर्वशिनी जावन श्रेश्ठ ती
तिका हाणें कुबेराल्या वचनांशी तिका बलात्कार केलेले म्हूण सांगून तेन्ना कुबेराक कोप येवन तूं राक्षस जा म्हूण शाप दिलेले तशी विराध राक्षस जावन आयलो. ते विराध म्हळ्यार देह घेवन येतरी तपस्से करून रुद्रदेवाल म्हळ्यार महादेव रुद्रा लागीं शस्त्रान ताका अभेद्य जावची तसलो वर घेतला. ब्रह्मदेवा लागीं शस्त्रान अवध्य म्हळ्यार एक वर घेतले. तशी त्या विराधाले हात एक कत्तरला री तो मर न्ही म्हणटना रामाक गोतच न्हय ब्रह्मदेवान सलसल बर दिला म्हूण ताजे कथेड विराधान सांगला वरी ताका पोंडा घाल्लेले म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची. तशी ಕೆಲವು ವಾಲ್ಮೀಕಿ ರಾಮಾಯಣಂತೂ ರಂಭಾಸಕ್ತಂ ಪುರಾಣಗ म्हणस महाभारत तात्पर्य निर्णय अंतू उर्वशील वटू तो आशिलो म्हण आसता. तशी रंबे उर्वशी दोग जनाल निमती तो आसक्त जावन आशिलो म्हणून आमी लेखुका जाता म्हूण हांगा आचार्यांनी सांगला. तशी सांगला म्हणून तात्पर्य निर्णयांत हयवदन पुराणिकान बरयलेले ते तांणी सांगला. तशी आत्ता विराधा मारली की मागीर सीतेक सोडवायले म्हळ्यार संतोशारी तांणी सीतेक घेवन मुखार वतर आसाची बारीक कश्ट हें वन वच्चाक. तशें जावन ताणें क्षरभंग आश्रमाची वाट सांगला न्हय आमी थंय वचा म्हूण म्हणलेले रामू लक्ष्मणाले सांगता. तशी तांणी शरभंग ऋषीले आश्रम सोदून घेवन वतर आसाची. बरलेले काणी पांयच्या दिसा आमी पळोवया. आज सांगिले सर्वै विषयो परमात्माले मूलगुरु मुख्य प्राणाले चरणारविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.